कानामध्ये शब्द आले तप. जसे शब्द तप आले तसे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. अनंत योजने त्यांनी तपश्चर्या केली. किती वर्ष काही सांगता येत नाही. आणि मग भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. आणि भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलेले. जे चतुश्लोकी भागवत याचा विस्तार अगदी अल्प प्रमाणात करतो. पण भागवतामध्ये चतुश्लोकाचा जर विवरण होत नसेल तर त्या भागवताला अर्थ राहत नाही. म्हणून प्रत्येक वक्त्याचं ते कर्तव्य आहे. श्रीमद भागवत कथा करणाऱ्यांवर ते महत्त्वाची भूमिका आहे का त्या मूळ जे भागवत आहे ते 4 श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून ब्रह्मदेवाला सांगतात ज्ञानम परम गुह्यमे यद विज्ञान समन्वितम सरहस्य तदनंगम च बृहान गदितम मया. ब्रह्मदेवाला सांगतात की हे दिव्य तपामुळे जी हृदयात आपल्याला जे ज्ञान प्रगट झालेलं आहे ते ज्ञान सांगत असताना अहमेवा समेवाग्रे नानयत् सदसत् परम पच्छादहं यदितश्च यो वशिष्येत योऽस्म्यहम्. केवळ ब्रह्मदेवाला सांगतात परमात्मा केवळ मीच होतो आणि हे जगतही मीच आहे. सदा सताहून विलक्षण असणारं जगत सुद्धा मीच आहे आणि मीच होतो पहिला आणि मीच जग झालं. संतांनी विचारलं की जर परमात्मा तुम्हीच होते आणि तुम्हीच जग झाले पण कार्य करण्याकरता काहीतरी सामग्री लागते की नाही. एखादा माठ तयार करण्याकरता कुंभार लागतो, माती लागते, त्यानंतर चाक लागतं, पाणी लागतं, काठी लागते. मग जर त्या पदार्थ तयार करण्याकरता जर समग्र अशा जर प्रकारची सामग्री लागत असेल तर ते कार्य येतं. तद्वत त्याप्रमाणे जगतरूपी जे कार्य झालेलं आहे या जगतरूपी कार्याला सामग्री काय. भगवंत म्हटले काही नाही, मीच झालो आणि मीच जग झालो. इथं सामग्री नाही, मीच उपादान कारण आहे आणि मीच निमित्त कारण आहे. उपादान कारण मीच आहे आणि निमित्तही कारण आहे. ते कसं? मग त्या ठिकाणी सांगितलं ते कोळिष्टिक कोळ कीटक तो काय करतो, जाळं तयार करतो. मग जाळं तयार करण्याकरता तो काय सामग्री वापरतो? काहीच नाही, तो स्वतःच जाळं तयार करतो. त्यासाठी त्याला सामग्री लागत नाही. ती दोरी तयार करतो, ती स्वतः तयार करतो. तद्वत या ठिकाणी परमात्म्याला अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हटलेलं आहे. वेदांत करते अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणून मीच होतो पहिला आणि मीच जगत झालो आणि मीच माझ्यामध्ये विलयाला मी आलेलो आहे. म्हणून अशा प्रकारचं अहमेवा समेवाग्रे नान यद सदसद परम पश्चादहम यदतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. अशा प्रकारचं मीच स्वरूप आहे, हे माझंच स्वरूप आहे, हे जगत माझंच स्वरूप आहे. या जगतातील प्रत्येक भूत मात्रा मीच आहे. म्हणून जगतही मीच आहे, जगतात राहणारी जीवसृष्टी मीच आहे, असं सर्व मीच आहे असं सांगितलं. मग या जगाचा व्यवहार करण्याकरता व्यवहार तर होणं गरजेचं आहे. मग हा व्यवहार करण्यासाठी मग त्या ठिकाणी मायेची उत्पत्ती सांगितली. ऋतेर्थ यत प्रतियेत न प्रतियेत चात्मनी तद्विद्यातात्मनो माया यथा भासो यथा तमः. मग त्या ठिकाणी हे जगताचं कार्य सुरळीत चालण्याकरता ही माया त्या ठिकाणी कारणीभूत आहे. म्हणून ही माया काय करते, जगत पदार्थ प्रचितीला दाखवते आणि असणारी परमात्मा ती लपवते. माया मोठी गारुडी आहे. माया काय करते, तो गारुडीचा खेळ, तो जादूगार खेळ करतो. हो देखो मेरे हात में क्या है, तो रुमाल दाखवतो हातामध्ये रुमाल, आणि तो रुमाल क्षणार्धात नाहीसा करून त्याच्यातून कबूतर काढतो. न दिसणारं कबूतर दाखवतो आणि असणारं रुमाल लपवतो. तद्वत त्याप्रमाणे असणारा परमात्मा ती माया लपवते आणि नसणारं जे असणारं कबूतर म्हणजे जगत ही दाखवते. ही मायेचं कार्य आहे.
म्हणून अशा माये कार्यामध्ये आपण लुलुप्त असल्यामुळे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला अज्ञान असल्यामुळे, आणि ती अज्ञानरूपी असणारी माया आपल्याला सतरूपाचा संसार प्रचितीला आणण्याचं एक दाखवते, परमात्म्याला लपवते. अशा प्रकारचं विचार केलेला आहे. म्हणून त्या मायेचं कार्य असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा पाणी मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं पुढं विहीर आहे, जा तिथं बाबा. तो अतिशय तहानलेला होता आणि पुढे विहीर आहे, जा तिथं पाणी मिळेल. म्हणून त्याने विहिरीत डोकाळलं तर ते शेवाळलेलं होतं. शेवाळ असल्यामुळे त्याला ते पाणी दिसलं नाही, पण भर उन्हामध्ये बाहेरच्या ठिकाणी त्याला ते मृगजळ दिसलं. आणि ते मृगजळ हे पाणी सोडून त्या मृगजळाच्या पाठीमागं धावत गेला. कित्येक वेळ तो पळत गेला, शेवटी मेला. तर त्याला ते पाणी मिळालं, कारण मृगजळाच्या पाठीमागं पळत सुटला आणि असणारा पाण्याचा त्याग केला. फक्त एक करायचं होतं, काय? ते शेवाळ बाजूला करायचं होतं. कोणतं? अज्ञानरूपी शेवाळ बाजूला काढायचं होतं. अज्ञानरूपी शेवाळ बाजूला झालं का मग बाकी त्याला अत्यंत उत्तम अशा प्रकारचं ब्रह्मरस प्राप्त होतो. तद्वत त्याप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे. असणाऱ्या परमात्म्याला डावलतो आणि नसणाऱ्या संसाराच्याकडून सुखाची अभिलाषा धरतो. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून याच चतुश्लोक भागवत हा ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवाने ते नारदाला सांगितलं, सनकादिकांना सांगितलं, नारदापर्यंत आलं. नारदापासून ही परंपरा पुढे चालत आलेली आहे. पण अशा प्रकारचं मूळ भागवत हे चतुश्लोकामध्ये आहे. पुढे आता परीक्षितीने सांगितलं, हे भगवंत मला विदुरांची कथा ऐकायची. आणि मग सुखदेवजी महाराज विदुर कथेला प्रारंभ करतात. एकदा सर्वांनी एक हरिचिंतन करूया. आमचे आदरणीय महाराजजी यांच्या मुखारविंदातून थोडंसं टाळ्या वाजवूया, टाळ्या हाताने. असं हे सांगितलं की प्रत्येक वक्ता टाळ्या वाजवा सांगतो. काकाजी, मी जवळजवळ प्रत्येकाने टाळ्या का वाजवावं त्याचं कारण सांगितलेलं. मी एकच त्यातलं कारण सांगतो. असं आहे की आपण ज्योतिषाला हात लावत होतो, बरोबर? ज्योतिष काय म्हणतो? हात बघतो, तो भिंगातून बघतो आणि भिंगातून बघितल्यानंतर तो काय म्हणतो? आहो, तुमची धनरेषा खंडित झाली हो. म्हणजे पैसा तुमच्याकडे टिकत नाही, येतो पण राहत नाही. आता सगळ्यांची तशीच अवस्था होते. आपल्याला ते पटतं. तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोक तुमच्यासाठी करत नाही. आता कुठलं सांगायला लागतं काय? हे संतही आपल्याला सांगतात, पण आपल्याला त्याचं खरं वाटतं. हो, खरंच हो. तसं तुमची धनरेषा ही खंडित आहे, पैसा टिकत नाही. अहो, तुमच्या आयुरेषा खंडित झाली, कधी गचकाल कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ सांगतो तुम्हाला, जर आपण परमात्म्याच्या नामचिंतनाने टाळी वाजवली तर खंडित झालेली रेषा अखंडित होत असते. काय होते? खंडित झालेली रेषा अखंडित होईल. जर तुम्हाला अखंडित करायचे असेल तर टाळी वाजवा, माझी काहीही मनाई नाही, माझा आग्रह नाही तर मी टाळी वाजवा. पण तुमची खंडित झालेली रेषा तुम्हाला अखंडित जर करायची असेल तर टाळी वाजवा. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. जय हो. प्यार से तालियां बजाने चाहिए.
तू लिहिले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू लिहिले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू लिहिले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. जय हो. लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखमाई पांडुरंग, राधा गोविंद रखमाई पांडुरंग. श्री राधे 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 बरसाने वाली राधे. जय हो. श्री राधे 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 बरसाने वाली राधे. श्री राधे 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 बरसाने वाली राधे. श्री राधे 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 बरसाने वाली राधे. हाँ श्री राधे 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 बरसाने वाली राधे. हाँ श्री राधे 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 बरसाने वाली राधे. श्री राधे 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 कुंज वरण में यमुना तट में बंसी घाट में वरानी गाँव में नासिक में राधे 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 राधे. श्री राधे श्री राधे. भक्तवत्सल भगवान की जय हो. यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनष्टदृष्टि भातुर्यव्यस्य सुतानि भुन्दुं प्रवश्य लाक्षा भवने दया. आज जन्मांधाळ असणारा धृतराष्ट्र, पण आज खऱ्या अर्थाने तो आंधळा झाला होता. आंधळा असणारा धृतराष्ट्र आंधळा झाला म्हणजे काय? ज्ञान विरागी दोन नयन, दोन दृष्टी दोन आहेत, एक ज्ञान रूपी आणि एक वैराग्य रूपी. तो जन्मांध होताच होता, पण विनष्ट दृष्टी ही आता त्याची दृष्टी म्हणजे ज्ञानरूपी दृष्टी पण नाहीशी झाली आणि वैराग्य विराग रूपी दृष्टी सुद्धा नाहीशी झाली. भर सभेमध्ये विनंती केली विदुरजींनी, हे राजन, जर एखाद्या हाताला जर दुखापत झाली, वैद्याकडे गेल्यानंतर वैद्य म्हणतो हे दुखणं बरं होणार नाही,
पण हे दुखणं वाढणार आहे. जर तुमचा जीव तुम्हाला वाचवायचा असेल, तुमचं समग्र शरीर जर तुम्हाला वाचवायचं असेल, तर तो हात कापावा लागेल. आणि मग त्या वैद्याचं ऐकणं गरजेचं आहे. हात कापावा लागतो तर शरीर वाचतं. तसा या कुरुवंशाला जी जखम झाली या दुर्योधनाची, हा दुर्योधन या कुरुवंशाला मोठा कलंक आहे, मोठा रोग आहे. जोपर्यंत दुर्योधनाचं तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत कुरुवंशाचं काही खरं नाही. हा सल्ला होता विदुरजींचा. धर्मविद असणारे विदुरजी होते. ज्या धर्माचं अत्यंतिक विशेष प्रकारचं पालन करणं हे विदुरजींचं मुख्य कर्तव्य होतं. आणि म्हणून न्याय देताना, सचिव पदाचा न्याय देताना त्यांनी समग्र न्याय दिला की या दुर्योधनाचा त्याग करा, तरच या पांडव आणि कौरवांचं सुरळीत चालेल, अन्यथा काही खरं नाही. हे जसे शब्द ऐकले त्याच वेळेला क्रोधाविष्ट झालेला दुर्योधन, काकाजी कोणाला बोलतात, कोणासमोर बोलतात? अरे आमच्या तुकड्यावर जगणारे तुम्ही आणि आम्हाला घालवण्याची भाषा करता. आम्ही तुम्हाला वाढवलं, तुम्हाला जोपासलं. अरे खाल्या पिल्याचं तरी थोडंसं काही ठेवायचं होतं. आमच्या समोर आमचा त्याग करायला तुम्ही सांगता, असं कुठला हा विचार? त्यापेक्षा तुम्ही जिथून चालते व्हा. विदुरजींनी हे शब्द जसे दुर्योधनाचे ऐकले त्यावेळी शेवटच्या धृतराष्ट्राकडे पाहिलं. धृतराष्ट्राची काय अपेक्षा येते ते पाहिलं. पण निशब्द झालेले धृतराष्ट्र पाहिल्याबरोबर विदुरजींनी ठरवलं, अरे दुर्योधना, तू काय मला हकलण्याची वार्ता करतोस? अरे मी तिथून बाजूला होतो. आज विदुरजींनी स्वयं धनुर्धारी निदाय माया गतो व्यथो याद दुर्माया. दुर्योधनाने क्रोधामुळे विदुरजींना अपशब्द वापरल्याचा परिणाम आणि विदुरजींनी न्यायाची अपेक्षा केली होती राजांकडे, ज्या धृतराष्ट्र राजांकडे. पण धृतराष्ट्र निशब्द झालेले पाहता क्षणी आणि मग विचार केला, ज्यावेळी खऱ्या अर्थाने अधोगतीला प्राप्त होते त्यावेळी पहिल्यांदा धर्माला बाहेर काढलं जातं. पहिल्यांदा धर्माला बाहेर काढलं जातं. ज्यावेळी अधोगतीची वेळ येते त्यावेळी धर्म नष्ट होत असतो. त्यावेळेला अधर्माची कास धरणारा दुर्योधन त्यांनी धर्माला बाहेर काढण्याची वार्ता केली आणि तरी सुद्धा धृतराष्ट्र गप्प होते. याचा अर्थ झाला की आता खऱ्या अर्थाने आंधळे झाले धृतराष्ट्र. पुत्र मोहाने आंधळे झाले होते. खरा सचिव तो असतो की आपल्या राज्य कारभाराकडे सुरळीत चालत असताना वेळ प्रसंगी कठोर निर्णय घ्यायचा झाला तरी तो घेऊ शकतो. रामशास्त्री प्रभूने इतिहास सांगत नाही, खरे न्यायाधीश होते. ज्यांनी खरा खोर न्याय दिला होता असे न्यायाधीश होते. जर डॉक्टर आणि सचिव आणि प्रधान हे लाचलुपच जर करायला लागले का समजायचं त्याचं वाटोळं झालं. जर त्या ठिकाणी त्या डॉक्टरांनी त्या रोगाचं कौतुक करायला सुरुवात केली का समजायचं रोग्याचं अधःपतन. सचिवाने जर चापलुशीपणा करायला सुरुवात केली का समजायचं त्या राज्याचं काही खरं नाही. योग्य आणि व्यवस्थित न्याय देणं हेच महत्वाचं आहे. अशा प्रकारचं आता खऱ्या अर्थाने धर्म बाजूला झालेला आहे. धर्माचा इथं हानी होत चाललेली आहे. अपमान धर्माचा झालेला आहे. आणि विदुरजींनी लक्ष दिलं. आता विदुरजी तसे बाहेर निघाले. निघताना बाहेर निघत असताना विदुरजींनी आपलं जे धनुष्य बाण होता तो त्या दरबाराच्या दरवाजाजवळ ठेवला आणि तसेच निघाले ते बाहेर. सुखदेवजी महाराज म्हणतात, केवळ धर्म बाहेर निघाला नाही, सनिर्गत कौरव पुण्य लब्धो गजाभया तीर्थपद पदा.
विदुरजी बाहेर पडले नाही तर धर्म बाहेर पडला. जोपर्यंत विदुरजी धर्म कौरवांकडे होते तोपर्यंत कौरवांचं काहीच वाकड झालं नव्हतं. ऐका, रामायणातला एक विचार सांगतो. जोपर्यंत विभीषण रावणाकडे होता तोपर्यंत रावणाला काही झालं नव्हतं. पण का? कारण धर्मरूपी असणारा विभीषण हा रावणाच्या बरोबर होता, म्हणून पुण्याच्या बळावर पाप, पुण्याच्या जोरावर पाप बळावत असतं. काय म्हटलं? पुण्याच्या जोरावर पाप बळावत असतं. पुण्यवान महापुरुष या पृथ्वी तलावर आहे म्हणून ही पृथ्वी चाललेली आहे. एखादा पुण्यवान महात्मा या देशामध्ये आहे म्हणून देश चाललेला आहे. एखादा पुण्यवान महात्मा या गावामध्ये आहे म्हणून ते गाव चाललेलं आहे. ज्यावेळी पुण्य नसेल त्यावेळी त्या गावाचा ऱ्हास होतो. याचा अर्थ असा की पुण्यवान माणसामुळे आपण पाप करायला मोकळं झालो. आपल्याला जे काही प्रायचित्त होईल ते होईलच, पण आपण जे तरलो जातोय, आपण जे जगतोय हे केवळ आणि केवळ पुण्याच्या बळावर जगतोय. आपण कोणीतरी महापुरुष या जगतामध्ये आहेच आणि त्या महापुरुषाच्या अस्तित्वामुळे आपलं जगणं सुसह्य झालेलं आहे. आपण बेफाम आहोत, आपल्याला काही कळत नाही. आपल्याला पाप करायला घाबरत नाही आपण. तद्वत पापाच्या म्हणजे पुण्याच्या बळावर एक साधी उदाहरण देतो. त्या वृंदेच्या पुण्याईमुळे तिचा जो पती जालंधर होता तो मुजोर झाला होता. ज्या वेळा त्या पातिव्रतेचं हरण भगवान विष्णूकडून झालं त्याच क्षणी तिचा जो पती जालंधर होता त्याचा नाश झाला. का? कारण सगळ्यात जड जास्त कोणतं असेल तर ते पाप आहे. सर्वात जड कुठलं असेल ते पाप आहे. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये नेहमी आहे, पापिया भक्त दैते जे माजले धरणीशी झाले उचे त्यांचे. म्हणून कबीरजींचा फार सुंदर दोहा आहे. जल से पतला कौन है, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. प्रश्न, जळापेक्षा पातळ कोणतं? पृथ्वीपेक्षा जड कोणतं? त्याचं उत्तर देतात, जल से पतला ज्ञान है, जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है और कलंक का जल से काली. रंग दे सुनरिया, रंग दे रंग दे ओ श्याम पिया मोरी, रंग दे सुना, रंग दे सुना दिया, रंग दे ओ श्याम पिया
जातो. मला सांगायचं हे की धर्माच्या जीवावर आपण जगतोय. सत्यवान महापुरुषांच्या अस्तित्वामुळे हे जग चाललेलं आहे आणि म्हणून आपण पाप करायला मोकळं होतो. तसा जोपर्यंत विदुरजी दुर्योधनाजवळ होते, कौरव पक्षामध्ये होतं, तोपर्यंत कौरव पक्षाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही. जोपर्यंत विभीषण रावणाकडे होता तोपर्यंत रावणाच्या केसाला सुद्धा धक्का नाही. उलट त्या पापाचा बळ एवढं वाढलं होतं का देवतादिकांना त्यांनी त्राय भगवान करून सोडलं होतं. हे पुण्याचं जोराव. आज विदुरजींनी त्याग केला. जसा विदुरजींनी कौरवाचा त्याग केला तेव्हापासून कौरवांच्या अधोगतीला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारचं स्वतः कालेन तावद्य मुनापपेत तदोद्भवम भागवतम ददर्श. विदुरजींनी त्याग केला आणि सरळ तीर्थयात्रेला ते निघून गेले. काही दिवस तीर्थयात्रा करत होते. ते तीर्थयात्रा करत करत किती वेळ गेला त्यांना कळालं नाही. आणि तीर्थयात्रा करत करत कदाचित ते हरियाणा प्रांतामध्ये आले असते आणि त्यांना श्री उद्धवजींची भेट झाली. उद्धवजी विदुरजींची भेट झाली. प्राणप्रद असणारे उद्धवजींचं ज्यावेळी दर्शन झालं त्यावेळी विदुरजींचं अंतःकरण भरून आलं. अत्यंत विनम्र भावनेने त्यांचं दर्शन घेतलं. भगवंताचे प्राण सखा होते उद्धव. नवे नवे प्रति भगवान म्हटलं जायचं उद्धव. ज्यावेळी गोपिकाकडे निघाले होते भगवंतांनी सांगितलं होतं त्यावेळी गोपिकांना सुद्धा भ्रम झाला होता. एवढं साम्य उद्धवाचं आणि भगवंताचं होतं. असे त्या परमात्माचा सखा असणारे उद्धवजी ज्यावेळी विदुरजींना भेटले त्यावेळी अत्यंतिक सत्व भावनेने नम्रतेने दर्शन घेतलं. विदुरजींनी आपल्या छातीशी कवटाळलं. एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला भेटल्यानंतर एकच होतं, प्रेम वाहत असतं बस, दुसरं काही. तिथं गप्पा होतात त्या संसाराच्या होत नाही, फक्त प्रेमाच्या गप्पा होतात. आणि मग ते एकमेकांच्या त्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि अश्रुधारातून एकमेकांच्या समोर फक्त भगवंताचं नामचिंतन चाललं होतं. उद्धवजी म्हणतात, विदुरजी आठवतंय? अहो बकियम स्तनकालकूटम जिंगासया पाययदप्त साध्वी लेवे गतिं दातु चितां ततोन्यं कौवा दयालुं शरणं प्रपद्ये. दयाळू परमात्म्याने त्या पुतणेला मारण्याकरता आली होती म्हणून माझा प्रभू किती दयाळू आहे. त्या पुतणेला क्रूर बुद्धीने आलेली पुतणेला सुद्धा धातृम नावाचं गती दिली. उत्तम अशा प्रकारची गती दिली. किती प्रभू दयाळू आहे. अशी ते फक्त प्रभूचंच गुणगान चाललं होतं. देव देऊनी उदार भक्ता देतो अमर पदे देता न मने साना थोड वैर्यासी जिले देह सार्थके आद्य छंदे वासुदेव वदेतो देखा आजा मेळा उद्धरीला नामे येणे मुकुंदे ओम नमो भगवते वासुदेवा. परमात्मा देताना तो सानाथोर पाहत नाही. अरे आपुलेची पद देई दासा. किती उदार आहे, किती कृपाळू आहे. असा तो परमात्मा कृपाळू आणि परमात्म्याचं गुणगान चाललं होतं. आणि मग विदुरजींनी विचारलं, सर्व क्षेमकुशल आहे ना? कित्येक दिवस मी बाहेर होतो. हस्तिनापूर आणि द्वारकेची काय अवस्था आहे मला माहिती नाही म्हटले विदुरजी. आणि मग उद्धवजी ढसाढसा लढायला लागले. परमात्म्याचं निर्गमन हे उद्धवजीला सांगावंसं तोंडातून शब्द निघत नव्हते. निशब्द झाले. परंतु पुन्हा पुन्हा विदुरजींनी विनंती केल्यानंतर मन अतिशय कठोर करून सांगायला सुरुवात केली. विदुरजी, महाभारत युद्ध संपन्न झाले. कौरवांचा नायनाट झाला. पांडवांना विजयश्री प्राप्त झाली. राजसिंहासनावर पांडव बसलेले आहेत आणि आपले प्रभू अवतार कार्य आवरून
56 कोटी यादवांचा नाश करून स्वतः प्रभू निजधामाला गेले. हे जसे शब्द विदुरजींनी ऐकल्यानंतर एवढं सगळं झालं आणि मग विदुरजी मूर्छित पडले. प्रभू नाहीत हे वाक्यसुद्धा त्या विदुरजींना सहन झालं नाही. आणि मग उद्धवजीने सांगितलं, ज्यावेळी प्रभूंनी निर्गमन करत होते, निजधामाला जायचं होतं, त्यावेळेला त्यांनी मला जवळ घेतलं आणि विशेष प्रकारचं ज्ञान प्रदान मला केलं. मला त्यांनी ज्ञान सांगितलं आणि ज्ञान सांगितल्यानंतर माझ्या शेजारी श्रवण करण्याकरता मैत्रीय ऋषीसुद्धा होते आणि मला सांगितलं, या पादुका घे आणि तू बद्रिकाश्रमला त्या ठिकाणी जाऊन नेऊन ठेव. आणि म्हणून पादुका घेऊन निघालेलो आहे. पण जाता जाता एकच सांगितलं मैत्रेय ऋषीला, आता मी जे विदुर उद्धवाला सांगितलेलं आहे ते तुम्ही पण श्रवण केले आहे. कधीतरी विदुरजी तुम्हाला जर भेटलं तर त्याला हे ज्ञान सांगा. विदुरजी कधीतरी भेटल्यानंतर त्याला ज्ञान सांगा. हे शब्द जसे ऐकले तसे विदुरजी धाय मोकळून लागले. विदुरजी म्हणतात, अरे त्या प्रभू मरते समय त्या प्रभूचं नामचिंतन करावं आणि त्यावेळेला प्रभूचं नामचिंतन करावं हे आपण सांगतोय. आज तेच प्रभू जाता जाता माझे आठवण केले. ज्या प्रभूंचं मरते समयी स्मरण करावं अशी असणारी अवस्था, पण प्रभूंनी जाता जाता माझं स्मरण करावं, आज अतिशय विशेष झालं. फक्त एकच सांगितलं, मैत्रेय विदुरजींनी मी सगळ्यांना देत आलेलो आहे, पण असा एक माझा भक्त आहे का मी त्याला दिला नाही पण त्याच्याकडून मी घेतलेला आहे. माझा स्वभाव आहे, मी ज्याच्याकडून घेतो त्याला मी देत असतो. पण असा माझा भक्त आहे का त्यांनी मला दिलं पण घेतलं नाही. विदुरजी रडत रडत विचार करतात, अरे मी काय दिलं त्याला? केळीची सालं. त्या केळीच्या सालावर तो एवढा मोठा माझ्यावर प्रसन्न झाला. काय दिलं मी त्याला? दगडी पोहे दिले, साधे केळीची सालं दिली. अशी केळीची सालं देऊन सुद्धा प्रसन्न झालेला माझा प्रभू एवढा दयाला मी पाहिला नाही. आणि त्या प्रभूचं गुणगान गा, कुठे भेटतील मैत्रीय मला, असा विचार करून उद्धवजीने सांगितलं की हरिद्वार क्षेत्रामध्ये कुठेतरी गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही शोधा, ते सापडतील. तत्काळ विदुरजी निघाले, हरिद्वारच्या जवळ आले, आनंदवन या ठिकाणी पोचले. तिथे श्री मैत्रेय ऋषींची पर्णकुटी दिसली. मैत्रेय ऋषी प्राप्त झाल्याबरोबर विदुरजींनी त्यांचं दर्शन घेतलं आणि इतर विचार न करता लागलीच त्यांनी प्रश्न विचारला सुरुवात केली. विदुरजी मैत्रेय ऋषी, आता इथून पुढचे सगळे संवाद विदुरजी आणि मैत्रेय ऋषींचे आहे. मग विदुरजी त्या ठिकाणी प्रश्न विचारतात, सुखाय कर्माणि करोति लोको न ते सुखम वान्य दुपारमं वा विंदेति भूयस्ततयेव दुःखे यत्र युक्त भगवान वदन्. विदुरजी म्हणतात, हे मैत्री, सर्वजण सुखाची अपेक्षा करतात, पण त्यांना सुख मिळत नाही. असं कोणत्या प्रकारचं सुख प्राप्त झाल्यानंतर निरतिशय आनंद प्राप्त होईल हे कृपा करून सांगा. आणि मग विदुरजींनी संपूर्ण अत्यंत विलोभित आणि सुशोभित असणारं परमात्म्याची वचनं सांगितलं. प्रत्येकजण जरी सुखाची कल्पना करीत असेल तरी सुखाचा मार्ग बदललेला आहे. ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी न जाता जिथं दुःख आहे त्या दुःखाच्या पाठीमागे लागलेले आहेत. या दुःखाच्या अंधकूपामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाही. कारण जे या व्यवहार दशेमध्ये प्राप्त झालेले ते सर्व राजे असो किंवा इंद्रादिकांपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं सुख नाही. न चेंद्रसे सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः. इंद्राला सुद्धा सुख नाही आणि चक्रवर्ती राजाला सुद्धा सुख नाही. पण सुख कोणाला? सुखमस्तु विरक्तस्य मुनिरेकांत जीविन. 8:15 वाजता विदुरजींना सांगितलं की सुख फक्त जे सर्वस्वाचा संग परित्याग करतात तो केवळ मुनीला ते सुख प्राप्त होतं. आणि मग त्यांनी
जगत उत्पत्तीची कारणं सांगितली. जगताच्या उत्पत्तीबद्दल सांगत असताना मी मगाशी सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदाला 4 कुमारांना उत्पन्न केलं. त्यानंतर ब्रह्माजीने 10 ऋषींना निर्माण केलं. या 10 ऋषी म्हणजेच या ठिकाणी मरीची, अत्री, पुलस्त्य, कुलह, कृतू, अंगरा, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद या 10 मुलांना निर्माण केलं आणि त्यांच्यापासून ही सर्व सृष्टी आहे. म्हणून आपल्याला ब्राह्मण सांगतात गोत्र कोणतं, मग आपण ते सांगतो, ते 10 ऋषी येते. मग अशा प्रकारच्या या 10 ऋषींची पुढची भूमिका. त्यानंतर इथे सनकादिकांचं कथा सांगत असताना आता वेळ पण झालेली आहे, मला नेमकं कुठून सुरुवात करावं प्रश्न आहे. असो, पण ज्यावेळी सनकादिकांनी प्रभूला भेटण्यासाठी गेले असताना जय विजयाने अडवलं, राग आला, गर्भवासाचं दुःख सांगितलं, परमात्मा आले, विनंती केली आणि भगवंताने सांगितलं, हे जसं एखाद्या कुत्र्याच्या मालकांना कुत्र्याने जर गुन्हा केला तर ते त्याचं कुत्र्याच्या मालकाला सुद्धा दंड बसतो. या न्यायाने भगवंत म्हणतात, यतो तो पार्षदो मय्यम जयो विजय एवच कदर्थी कृत्यमा यदो भत्वाक्रांता तमिक्रमम. म्हणून मी क्षमा मागतो सनकादिकांना, स्वतः प्रभू मी क्षमा मागतो असं म्हटलेलं आहे. कारण माझा भक्त मला प्राणप्रद प्रिय आहे, सनकादिक सुद्धा मला प्राणप्रद प्रिय आहे. भगवंत म्हणतात माझी 2 मुखं आहेत, एक ब्राह्मण मुख आहे आणि दुसरं अग्निमुख आहे. ज्यावेळी अग्नीमध्ये स्वाहाकार चालतो तो मला प्राप्त होतो आणि ज्यावेळी ब्राह्मणाला भोजन दिलं जातं त्यावेळेला तो ब्राह्मण आहा म्हणतो, ते आहा मला प्राप्त होत असतो. म्हणून माझी 2 मुखं आहेत. अशा प्रकारचं तिथे विचार सांगितलेला आहे. आता तेच गर्भ कशा रीतीने, तर इथे कश्यप मुनी आणि दितिदेवाची कथा सांगितलेली आहे. सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी दितीने मागितलं, प्रणव सुख मागितलं, पण त्यावेळेला ऋषी म्हटले की ही वेळ अयोग्य आहे, कारण सायंकाळी भूताचा संचार असतो, तेव्हा सायंकाळी प्रणय योग्य नाही. पण अतिशय भावनाविवश झालेली मागितल्याचा परिणाम शेवटी नाविलाज झाला. कर्तव्य असतं पतीचं, रतिसुख आपल्या पतीने देणं हे पतीचं कर्तव्य असतं. अत्यंत आवेळी मागितल्याचा परिणाम आणि त्याच वेळेला असे भयंकर अशा प्रकारचा गर्भ निर्माण झाला. वाईट वाटलं, पण आता विलाज नव्हता आणि त्या गर्भामध्ये प्रचंड झाले, वर्षानुवर्ष त्या गर्भ राहिले आणि ते गर्भ अतिशय तेजोमय झाले. याचा 10 स्वर्गालोकापर्यंत गेला. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेव म्हटले लवकरच याचा आता निराकरण होईल. आणि मग त्या ठिकाणी महाभयानक असे 2 हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दैत्य जन्माला आले. जसे ते जन्माला आले तसे आकाशा एवढे झाले. घनघोर युद्ध तप केलेलं आहे. हिरण्याक्ष हा अत्यंत उन्मत्त झाला. त्याने विचार केला की आपली ही शक्ती आजमावण्याच्या दृष्टिकोनातून त्याने देवतांवर स्वारी केली, पण देवतांवर स्वारी करून सुद्धा देवता नामुष्कीला प्राप्त केले, भयकंपित झाले. सर्व ऋषींनी नारायणाकडे तपराधना केली आणि मग त्या ठिकाणी स्वतः भगवान श्री वराह रूपाने त्या ठिकाणी प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपाचा त्या ठिकाणी नाश केला. हिरण्यकश्यपाला जसा निपचित झाले सर्व तसं देवता लोकांनी त्या ठिकाणी वंदना केलेली आहे. अशी ही कथा या ठिकाणी आहे. दुसरी कथा सांगत असताना कर्दम आणि देवहूती, हो, या कर्दम मुनींची आणि देवहूतीची कथा एक 15 मिनिटामध्ये मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आणि सेवेला विराम देतो. हे कर्दम ऋषी आणि ज्यावेळी मनुराजाला ज्या 3 मुली आणि 2 मुले होता, त्यापैकी देवहूती नावाची मुलगी होती. ही देवहूती नावाची मुलगी कर्दम ऋषींना दिली. ही कर्दम ऋषींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या छायेपासून झालेली आहे. तेव्हा कर्दम ऋषी अत्यंत निर्विण्ण नितराम अशा प्रकारची त्यांची अवस्था. पण ज्या वेळेला ब्रह्मदेवाने श्री नारायणाने कर्दम ऋषींना विनंती केली की ही मनुराजा आणि शतरूपा त्यांची जी पत्नी यांना जो मुलगी आहे जी देवहूती, त्या देवहूतीचा तुम्ही स्वीकार करावा अशी कर्दमांना त्या ठिकाणी स्वतः परमात्म्याने विनंती केली.
आणि परमात्म्याने अभयत्व दिलं की या देवयुतीच्या पोटी मी स्वतः येईन, अवतार धारण करेन. केवळ या अभिलाषेने संपूर्ण संसारामध्ये आसक्तहीन असणारे कर्दम ऋषी, पण परमात्मा माझ्या कुळामध्ये किंवा माझ्या उदरामध्ये येणार आहे एवढ्या अभिलाषेने त्यांनी विवाह संपन्न झाले. कर्दम ऋषींचा आणि देवहूतीचा अत्यंत मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला आणि संपन्न झाल्याचा परिणाम कर्दम ऋषी आणि देवहूती माता ही ज्यावेळी आश्रमात आले, ज्या क्षणी आश्रमात आले त्याच क्षणी कर्दम ऋषींनी समाधी घेतली. पण महान पतिव्रता होते, ज्या आपल्या पूज्य पिताश्रींनी ज्या घरामध्ये मला दिलेलं आहे, आता ती मी महापतिव्रता पतीची सेवारत झाली. महाराज देवहूती मातेने जोपर्यंत समाधी होती तोपर्यंत काही कथेकरी असे सांगतात की हातामध्ये कलश घेऊन ती उभी होती. कित्येक वर्ष, कित्येक दिवस, कित्येक वर्ष ती कलश घेऊन हातामध्ये होती. कदाचित त्या समाधीतून उत्थान झाले आणि जर पाणी मागितलं तर मग मला पाणी द्यावं लागेल म्हणून तत्परता यासाठी तिने हातात कलश ठेवला. फक्त शरीर अस्थिपंजर झालं होतं, रक्त संपलं होतं. अशा प्रकारची त्या देवहूती मातेची अवस्था. कित्येक वर्षांनी ज्यावेळी कर्दम ऋषींना उत्थानता प्राप्त झाली आणि कलश घेऊन समोर असणाऱ्या आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर मग त्यांना स्मरण झालं की आपण विवाहबद्ध झालेलो आहे. कर्दम ऋषींना तिच्या केलेल्या सेवेचा अत्यंत आनंद वाटला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी सांगितलं की आता एक कर, काय तुझी इच्छा. तेव्हा कर्दम ऋषींनी असं विचारल्याबरोबर ते सांगितलं मला फक्त पुत्रवती होण्याची इच्छा. मग त्यानंतर त्यांनी एक अत्यंत सुशोभित अशा प्रकारचं विमान निर्माण केलं आणि ते विमान म्हणजे डिझेल पेट्रोलचं नव्हतं. ते विमान असं निर्माण केलं होतं, फार मोठं विमान. त्या ठिकाणी बगीचे होते, विविध प्रकारचे पक्षी होते, वनश्वापदे होते, उत्तम प्रकारचे त्या ठिकाणी दासदासिका होत्या, महलाच्या महल होते, बगीचाचे बगीचा होते. असं ते विमान होतं. ते विमान त्या ठिकाणी निर्माण केलं आणि ती कृश झालेली ती असणारी देवहूती माता तिला सांगितलं या समोरच्या ब्रह्मकुंडावर तू स्नान कर. आणि त्यांनी तिथे स्नान केलं. हजारो दिवस स्त्रिया तिथे निर्माण झाल्या आणि तिची शुश्रूषा करायला सुरुवात केली. उत्तम अशा प्रकारचं तेजयुक्त शरीर तिला प्राप्त झालं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी संसार सुरू केला त्या विमानामध्ये. आणि या संसार करता करता 9 मुली त्यांना झाल्या. या 9 मुली झाल्यानंतर आणि मग कर्दमांना आठवण झाली, अरे बापरे, मी एक पुत्र प्राप्त झाल्यानंतर जायचं ठरवलं होतं, आता 9 मुली झाल्या, अजूनही आता संघ योग्य नाही, आता त्याग करावा. आणि या दृष्टिकोनातून तिथं त्याग करायला, संन्यास घेण्याच्या दृष्टिकोनातून देवहूतीला सांगितलं. देवहूतीने पाय धरले आणि सांगितलं फक्त एकच इच्छा आहे, मुली झाल्या, एकदा मुलगा होऊ द्या आणि मग तुम्ही असं संन्यास आश्रम घ्या. ठीक आहे, आज्ञा मानली. आणि मग त्याच वेळेला मुलगा पुत्ररत्न प्राप्त झालं आणि ते पुत्ररत्न म्हणजे स्वतः श्री परमात्मा भगवान परमात्मा माता देवहूतीच्या उदरामध्ये जन्म घेतला. तेच कपिल मुनी, कपिल भगवान की कपिल मुनीचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि कपिल मुनीचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मादिक ही सर्व 10 ऋषी त्या ठिकाणी एकत्र आले. त्या भगवंताला कपिल रूपी परमात्म्याला बघण्याकरता. आणि मग तिथेच विचार झाला मनुराजा आणि कर्दम ऋषींनी विनंती केली का आता तुम्ही एक करा, माझ्या 10 मुलींना तुमच्या 10 मुलांना 9 मुलींना तुमच्या 9 मुलींना द्या. असा विचार केल्यानंतर त्यांचाही प्रत्येकाशी विवाह संपन्न झाला. आणि हा विवाह संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येका जी दिती होते, कला नावाचे ऋषी होते, कला नावाची जी मुलगी होती ती मारीचीला दिली, अनुसया ऋषीला दिली, अरुंधती वशिष्ठाला दिली, ख्याती भृगूला दिली, श्रद्धा अंगिराला दिली, हविर्भू पुलस्याला दिली, क्रिया श्रुतीला दिली, ऋषी शांतीला शांती अथर्वाला दिली आणि गती पुलह ऋषींना दिलेली आहे. असा 9 मुलींचा 9 ऋषींची त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला. तीच ही संपूर्ण पृथ्वी आज आपण आहोत ते त्यांचीच वंशज आहोत. अशा प्रकारचा हा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि शेवटी संन्यास घेतल्यानंतर माता देवहूती कपिल मुनींना प्रश्न विचारतील आणि तीच कपिल गीता
म्हणून सांख्ययोग जो कपिलांनी सांगितला तो श्रीमद भागवतामध्ये 4 अध्यायामध्ये अत्यंत विशुद्ध अशा प्रकारचं सांख्ययोग आपल्या आईला सांगितला. ही जी घटना घडलेली आहे हे सिद्धपूर या ठिकाणी घडलेली आहे. आजही सिद्धपूरला तिला मातृगया म्हणतात आणि समोर जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये एकच श्लोक सांगतो आणि ती गीतेचं जे काही सांख्ययोग आहे तो एकच श्लोक सांगतो आणि पुढे चालतो. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थित सदा समज्ञाय मामर्त्य कुरुते चार्थ विपंडनम. अशा प्रकारचा बलमे पश्यमाय हा श्रीमय्या जयनो दिशाम या करते पदाक्रांतान विभृजंबेन केवलम. अहो बतोषपदोच गरियान यजिघ्याग्र वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्य जनहुस्नार्या ब्रह्मानुचूर्णाम गृहंती. अत्यंत विशेष अशा प्रकारचा उपदेश करून आणि मग देवहूती माता त्या समोरच्या सरोवरामध्ये जलपर्णित झाले आणि कपिल मुनी सागराजवळ निघून गेले. अशी आजची ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या आपल्याला कथेचा अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कथा श्रवण करायला मिळणार आहेत. दक्ष प्रजापतीची कथा ऐकायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला ध्रुव बाळाचं चरित्र आणि तदनंतर आपल्याला हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद चरित्र आपल्याला उत्तम अशा प्रकारचं श्रवण करण्याचा योग येत आहे. मुहुर्मुहु रसिका भोवी भावुका पुन्हा पुन्हा श्रवण करा, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. हाच शब्द भागवताचा आहे आणि तोच आपल्यासमोर प्रस्तुत करतो. पुनश्च एकदा आपण सर्वजण ज्या महान माता राधामाई यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या भागवत कथेचं या संपूर्ण परिवाराने अत्यंत शुद्ध आणि उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्यांचं या नियोजनाला मी वंदन करतो आणि आजची कथा इथे संपन्न करीत असताना पुन्हा आम्ही ज्यांच्या काकाची वडाळी भुई म्हणजे माझा 40 वर्षाचा असणारा संपर्क, आमचे पूज्य पिता श्री वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा चव्हाण यांच्या माध्यमातून दिंडीच्या संबंधातून आलेला हा संपर्क, आमचे हे सर्व संपर्क झाल्यामुळे आमचे आप्पा बाबा दौलत बाबा ही सर्व मंडळी या ठिकाणी त्या दिंडीच्या माध्यमातून एक संपर्क आलेला आहे. एक महाराज 1 वर्षच एका गावात टिकत असतो असा नियम झाला आहे. आता एका महाराजाला 1 कीर्तन दिल्यानंतर परत 10 वर्ष त्या गावात त्याला परवानगी. काका बरोबर येत ना माझं, पण मी 20 वर्ष या ठिकाणी ठाण मांडू नये म्हणजे प्रेम आहे. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय विनम्र भावनेने प्रेम करतात. आमच्या या ठिकाणी आलेले वाजगावचे अण्णा त्यांनाही मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज आमच्या रामेश्वरचे तेही कथा ऐकण्यासाठी आलेले. सिंधीची मंडळी आलेत त्यांना मी दंडवत करतो. आपण आलात, आपला आनंद वाटला. मगाशी आलो होतो, महाराजांनी शब्द दिला, त्या शब्दाला तुम्ही मान दिलात, आला तुम्ही, आनंद वाटला. पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो. विशेष करून आमच्या मातावर्गांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपणही या ठिकाणी शांत चित्ताने आलेले आहेत. फक्त मी कथा माझी अशी आहे, फक्त काकाजी मी फक्त कथा करायची इच्छा करतो. मला विनोद काय जमत नाही, हसवता येत नाही, त्यामुळे मला क्षमा करा. हसवणारा महाराज मी नाही आहे, कोट्या करणारा महाराज मी नाही, राजकीय बोलणारा मी नाही, सामाजिक बोलणारा मी नाही. मी आपला साधा भोळा आहे. दे काय देवाचं सांगण्याचा प्रयत्न अज्ञानीपणाने, मी मोठेपणा नाही, पण जे मला काही आमच्या बाबांनी मला जे दिलेलं आहे ज्ञान ते मी आपल्यासमोर समर्पित करतो. सेवेला विराम. श्री विठ्ठल, आजचे जे आरतीचे मानकरी अर्थात जे यजमान आहे त्यांची मी नावं घेतो. लवकर त्यांनी सपत्नीक आरती करता समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे परम आदरणीय पुंजराम बाबा बाबूराव जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय दीपक वाघसाहेब रानवड, त्याचप्रमाणे भीमाकाका मुरलीधर जाधव, त्याचप्रमाणे महेंद्र बाळासाहेब पुरकर, त्याचप्रमाणे आदरणीय शिवजी काका भोसले. जय जय श्री राधा रमण, जय जय नमन किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर.
कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे सगळ्यांनी टाळी वाजवा प्रकरणापासून नामचिंतन करा कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे
कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे जय हो कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे वर्याणेश ते प्रश्नः कृतो लोकहितं नृपः आत्मवित्सम्मतः पुंसा श्रोतव्यादिशि अपरः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बाळकृष्णलाल यांची वाङ्मय प्रतिमा अर्थात श्रीमद भागवत कथा आणि या कथा अंतर्गत आपण आजच्या या कथा पुष्पाच्या माध्यमातून जी सेवा रुजू करत आलेलो आहे. काल आपण परीक्षिती राजाला शमिक ऋषीच्या शमिक पुत्रांच्या माध्यमातून मिळालेला शाप आणि त्या शापाची परिणिती 7 दिवसामध्ये मृत्यू सुनिश्चित आहे हे जसं परीक्षिती राजाला कळालं, शोक संविग्न झालेले आहेत. परीक्षिती, असा माझ्याकडून कुठल्या प्रकारचं पाप आडवा आलं की एका महापुरुषाचा माझ्याकडून घडलेला अपमान होता, असं मनात कसल्या प्रकारचं वैकल्प निर्माण झालं की कुठल्या प्रकारचं हे माझ्या ठिकाणचं दूषण निर्माण झालं की ज्या ऋषीमुनींना माझे पूर्वज माझे आजोबा जे वंदन करत होते, आज त्यांच्याकडून माझ्याकडून त्यांचा अपमान झाला, अपराध झाला. अशी खिन्नता वश आणि अशा अपराधाला शिक्षा होणं अत्यंत गरजेचं होतं आणि ती मला मिळालेली आहे. आणि म्हणून परीक्षिती शुकतालला जाऊन आपले जे पुत्र राजा जनमेजय यांच्यावर राज्यभार सोपवला आणि तडक शुकतालाला येऊन ध्यानस्थ बसले. आपल्या राजाचं ही अवस्था पाहिल्यानंतर सर्व धर्माचार्य सांत्वन करण्याकरता त्या शुकतालावर जमा झाले होते.
सर्व ऋषींच्या समवेत त्या ठिकाणी चर्चा विनिमय चालला होता की असा राजा होणे अशक्य आहे. जो आपल्या परंपरेने आलेले हे राज्यकारभार अत्यंत उत्तम रीतीने सांभाळणारा हा परीक्षित राजा होता, धर्माचरण करणारा होता आणि आज शापभग्न झालेला आहे. या अवस्थेमध्ये सर्वजण चर्चा करत असतानाच त्याच ठिकाणी भगवान श्री शुकदेवांचं आगमन झालेलं आहे. आणि अशा शुकदेवांचं आगमन अत्यंतिक पुण्यप्रद अशा प्रकारचं होतं. सर्वांनी उठून त्यांना मानवंदना दिली. तत्राभवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोपेक्ष अलक्षलिंगो निदलाभतुष्टो वृतस्य बालैरवधूतवेश. नग्नधारी मूर्ती, तेजस्वी, अत्यंतिक विलोभनीय अशा प्रकारे पाहता क्षणी अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण व्हावं अशी त्यांची वृत्ती, अशी त्यांची प्रतिमा. 16 वर्षाचे असूनही ते दिगंबर अवस्थेमध्ये आहेत. आणि दिगंबर अवस्थेत असूनही कुठल्याही प्रकारची अनपेक्ष अवस्था असल्याच्या कारणाने कोणाही त्यांच्या प्रतिमेकडे पाहतच राहावं आणि अंतःकरण वृत्ती ही सात्विक बनावी अशी प्रकारची त्यांची मूर्ती होती. ज्यावेळी आगमन होता क्षणी सर्व मानवंदनासाठी उभे राहिले राजा परीक्षितीने आपल्या अंतःकरणपूर्वक त्यांची शुश्रूषा केली, सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर सद्गुरूंचं पाय धरून एकच विनंती केली, महात्मन, मरणासन्न व्यक्तीने काय केलं पाहिजे? प्रश्न निर्माण केला. आता मी मृत्यूला चाललेलो आहे, मृत्यू माझ्या समीप आलेला आहे आणि या मृत्यूचं विघ्न असणारा जो मी आहे, आज या मृत्यूला मी आता भिवू का? या मृत्यूपासून मला विलग व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केला. आणि जसा हा प्रश्न निर्माण केला त्याच क्षणी श्री शुकदेवांना आनंद वाटला आणि शुकदेवजी म्हणतात की हे राजन, तू जो प्रश्न केला हा तुझा प्रश्न नसून, तुझ्या दुःखाचं निराकरण करण्याकरता हा प्रश्न नसून, हा लोकहित साठी प्रश्न उपयोग केलेला. म्हणून लोकहित नृपः वरीयानेशते प्रश्न कृतो लोकहित नृपः. याचं कारण असं आहे, हा मृत्यूलोक आहे आणि या मृत्यूलोकामध्ये जो येतो तो जाणारच आहे. प्रत्येकाला मरणाची भीती आहे आणि ही मरणाची भीती निराकरण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. पण भीती आहे, भय आहे, मृत्यूचं भय आहे. आणि परीक्षित तू हाच प्रश्न विचारला, हा लोकहितांकरता तू प्रश्न विचारलेला आहेस. कारण परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू होता. महाराज, आपल्यालाही 7 दिवसात मृत्यू आहे. आपणही या 7 दिवसामध्ये मरणार आहोत. यामध्ये या नाही सोमवारी मेलो तर मंगळवारी, नाही मंगळवारी तर गुरुवारी, नाही गुरुवारी तर शुक्रवारी, शुक्रवारी नाही तर शनिवारी निश्चित, तर रविवारी अगदी नक्कीच. 7 दिवसामध्ये आपलाही मृत्यू आहे आणि परीक्षितीचाही 7 दिवसात मृत्यू आहे. मरणासन्न व्यक्तीने काय केलं पाहिजे हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर देतात श्री स्वतः शुकदेवजी महाराज. आणि मग त्या ठिकाणी बरोबर शुकदेवजी म्हणतात, हे राजन, प्रत्येक जण या संसाराच्या माध्यमातून इतका निमग्न झालेला आहे का त्याला मृत्यू कधी येणार याचं भान सुद्धा राहिलेलं नाही. जो जीवनामध्ये आपल्या मृत्यूचं चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. परिनिष्ठितोपि निर्गुण्य
उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षे आख्यानम यदधीतवा. विषयांध झालेल्या संपूर्ण अज्ञानी लोकांकरता हा अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे. या विषयाच्या माध्यमातून आपला आनंद शोधण्याचा प्रत्येक अज्ञानी तुम्ही आपण सर्व प्रयत्न करत असतो. परंतु हा विषयच मुळात अपूर्ण आहे आणि अपूर्ण विषयाच्या पाठीमागे गेल्यानंतर अपूर्णताच प्राप्त होत असते. ज्या क्षणी आपल्या ठिकाणी असणारा हा विषय संपादन करण्याची जी लालसा आहे, ही लालसा जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाची अपेक्षा धरणं अत्यंत चुकीचं आहे. कारण या विषयापासून सुख नाही असं सर्व संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग या विषय लोलुप्त अवस्थेमध्ये आपण असल्यामुळे या विषयाचा आनंद आणि दुसरा एक आनंद आहे तो म्हणजे ब्रह्मानंद आहे. ज्ञानी महापुरुष ब्रह्मानंदाचा आनंद घेतात. आपली अंतःकरण वृत्ती हिचा लोप करून केवळ आणि केवळ जगदांपत्य पदार्थांच्या ठिकाणी ईश्वरत्व किंवा ब्रह्मत्वाची भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण असते. म्हणून ब्रह्मकाली पदार्थांचा रास होऊन केवळ निरपेक्ष निरतिशय केवळ दृढमात्र चैतन्य स्वगत सजातीय विजातीय भेद विवर्जित असं ते परब्रह्माचं स्वरूप त्याच्या ठिकाणी स्वरूप लक्षणाने युक्त असणारे तो जो आनंद उपभोग घेतात तो ब्रह्मानंद आहे. आणि तुम्ही आपण जे सामान्य लोक आहोत ते विषयानंद घेतो. या विषयानंदाचा आणि ब्रह्मानंदाचा फरक एवढाच आहे का सर्वस्वाचा परित्याग करणाराच साधू ब्रह्मानंदाचा आनंद घेऊ शकतो आणि सर्व संघाचा अभिलाषा धरून जो जीवन व्यतीत करत असतो तो विषयानंद भोगत असतो. मग आपल्याला हा आनंद कुठला भोगायचा तो महत्वाचा आहे. विषयानंद अपूर्ण आहे आणि तेच ब्रह्म परिपूर्ण आहे. ओम पूर्णमिदं पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते परब्रह्म केवळ पूर्ण आहे आणि ज्या पूर्णत्वाच्या पाठीमागे लागल्यानंतर आपले जीवन पूर्ण होत असतो आणि अपूर्ण असणाऱ्या विषयाच्या पाठीमागे लागल्यानंतर आपलेही जीवन अपूर्ण होत असतो. फक्त चावी कुठलं फिरवायची त्याचा विचार करायचा. एक चावी तीच असते, कुलूप तेच असतं, फक्त चावी तेच असते. एक उघडण्याचं असतं आणि एक बंद करायचं असतं. जर ती आपल्याला डावीकडे फिरवली का ते कुलूप बंद होतं आणि ती चावी जर उजवीकडे फिरवली तर तेच कुलूप उघडलं जातं. आपलं अंतःकरण रूपी असणारं हे कुलूप आहे. आपली वृत्ती चैतन्य हे कुलूप आहे. आपल्या अंतःकरणामध्ये बंधमुक्त अंतःकरण ठेवायचं का या अंतःकरणाची गाठी सोडायच्या हे आपल्या हातात आहे. म्हणून आपणच चावी डावीकडे फिरवायची का आपणच चावी उजवीकडे फिरायची हे महत्वाचं आहे. कारण बंधाच्या ठिकाणी दुःख असतं आणि विमुक्ताच्या ठिकाणी केवळ निरतिशय आनंद असतो. म्हणून मुक्त महापुरुष अत्यंत सुखमय जीवन जगत असतो आणि बंध महामुक्त आयुष्यभर दुःख भोगत असतो. म्हणून या दुःखाच्या ठिकाणी लुलुप्त व्हायचं का सुखाच्या ठिकाणी आपल्याला भूमिका करायची ते आपण ठरवायचं असतं. म्हणून हे याकरता जे मुनी आपले अंतःकरण वृत्तीच्या प्रभूच्या ठिकाणी सम्मिलित करतात ते समग्र जीवन आपल्या जीवनामध्ये व्यतीत करतात. आणि जे विषयासक्त लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये एकच असतं ते म्हणजे निद्रया रिहते नक्तम व्यवहायेन चावया दिवाचारते हया कुटुंब भरणे नवा कुटुंब भरणे आयुष्यामध्ये एकच त्यांचं ध्येय असतं. पैसा कमवणं, कुटुंबाचं उदरभरण करणं आणि जीवनभर झोपेत आयुष्य काढणं.
याशिवाय दुसरी ही विषयासक्त लोक दुसरं काही करतच नाही. म्हणून आपल्या कुटुंबाकरता जो जगतो तो शेवटी दुःखाला कारणीभूत ठरत असतो. अशा प्रकारचं शुकदेवजी सांगतात. म्हणून एकच कर बाबा. तस्माद भारत सर्वात्मा भगवानीश्वर हरी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्य चेतता भय स्मर्तव्य चेतता भय. म्हणून मृत्यूपासून भयमुक्त जर व्हायचं असेल तर एकच कर. ए भारत तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वर. त्या हरीच्या जीवनामध्ये हरीचं नामचिंतनामध्ये जो रममान होतो म्हणून तीन भूमिका सांगितल्या. एक करा स्मर्तव्य, आपण श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य. आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी केल्या तर या सर्व दुःखातून आपण परिहार होऊ शकतो. पण या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. श्रोतव्य, परमात्म्याचं सातत्याने श्रवण करा. श्रवण करा. आपले हे जे मन आहे ना, हे मन अत्यंत घातक आहे. हे मन इतकं विचित्र आहे की या मनाच्या ठिकाणी केवळ मनसंयुक्त असणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी हे मन लोलुप्त होऊन त्या इंद्रियाच्या माध्यमातून विषय उपभोगत असतं हे मन. म्हणून या मनाला पहिल्यांदा बांधणं गरजेचं आहे. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरूपी संसारा येणे नाही. पुनरूपी संसारा येणे नाही. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हे सेवंती देवो भगवंती. मन हे सेवंती देवो भगवंती. पुनरूपी संश्रुती पुनरूपी संश्रुती येणे नाही. पुनरूपी संश्रुती येणे नाही. येणे नाही. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरूपी संसारा येणे नाही. पुनरूपी संसारा येणे नाही. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी
ईश्वरा कठोर आणि निष्ठुर मन आहे संत म्हणतात. हे निष्ठुर मन आहे, हे फक्त विषयाच्या माध्यमातून पळत असतं, परमात्म्याकडे ते जात नसतं. मग या कठोर असणाऱ्या मनाला सुखदेवजी महाराज म्हणतात की या मनाला कठोरपणा घालवण्यासाठी लोखंडाला आकार देण्याकरता त्याला तापवावं लागतं. एकदा का ते लोखंड लाल झालं मग ते मृदू होत असतं आणि पाहिजे तसा त्याला घाव टाकल्यानंतर ते पाहिजे तसं वळत असतं. म्हणून त्याला तापवा, त्या मनाला तापवा सांगितलं. किती तापवायचं की जोपर्यंत प्रभूचं प्रेम प्राप्त होऊन ते नरम होत नाही तोपर्यंत त्याला तापवत जायचं. आणि तापवण्याकरता एकच आहे, श्रोतव्य. प्रभूचं सातत्याने श्रवण करत चला. इतकं श्रवण करा. काही काही लोक म्हणतात कंटाळा येतो, येऊ दे आपण बसा इथे. काही काही लोक म्हणतात झोप येतात, झोप येऊ दे आपण बसा इथे. काही काही लोक म्हणतात गुडघे दुखतात, दुखू द्या आपण बसा इथे. अशी सवय त्या मनाला लावा. हे षटमना. म्हणून मनाला सातत्याने बजावत चला. संत बजावत असतात. संत म्हणतात नको नको मना गुंतू मायाचा, नको नको मना गुंतू मायाचा, नको नको मना गुंतू मायाचा, नको नको मना गुंतू मायाचा.
कळील जेव्हा काळाची हे ओढी कळील जेव्हा. काय काय करीतो म्हणा परी नायकशी नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. म्हणून हे मनाला शिकवण देतात मना तू एक करी म्हणे मी जाईन पंढरी पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आज मला अतिशय आनंद होतो आपल्या परिसरातलं वैभव सर्वश्री परमार्थ प्रेमी वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय काकांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दत्तू काका म्हणजे खरंच वारकऱ्यांचं सर्व गळ्यातलं ताईत आहेत. आमच्या मोठमोठ्या महापुरुषांनी सुद्धा काकांना अत्यंतिक नम्रतेने आणि अत्यंतिक विलसित पद्धतीने जवळ करावं अशी आदरणीय काकांची व्यक्तिमत्व आहे. झोकून देणारं व्यक्तिमत्व परमार्थाकरता पाहिजे त्या अवस्थेमध्ये जिथे असेल तिथं उभे राहण्याची त्यांची ती वृत्ती. नाशिक जिल्ह्यामध्ये खरंच एक विशेष प्रकारचं वैभव आहे. मला नेहमी आपल्या जिल्ह्याबद्दलचा आनंद वाटतो. काकाजी मी नेहमी सांगत असतो की आळंदी पंढरपुरामध्ये कितीतरी धर्मशाळा आहेत पण एकही अशी धर्मशाळा नाही का जिथे नाशिक जिल्ह्यातलं एक तरी देणगीदार तिथे नसेल. प्रत्येक जण त्या प्रत्येक धर्मोक्ती मराठवाड्यातली का असना विदर्भातली का असना मध्य प्रदेशातली का असना पण एकट्या तरी व्यक्तीचं योगदान त्या धर्मशाळेमध्ये असतं म्हणजे असतंच. असा हा अत्यंतिक दानाने महत्व असणारा हा नाशिक जिल्हा आहे आणि दान देतो म्हणून सर्व मोठे आहात तुम्ही. कारण परमार्थाकरता दिलेलं दान हे आपल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा प्रकारचं असणारं दानाचं महत्व आहे. आणि हे दान आपल्याकडून प्रत्येक व्यक्तिमत्व दान देत असतो हे महत्वाचं आहे. असो अशा प्रकारचं असणारं काकांचं आगमन आम्हाला अत्यंत शुभास्पद वाटतं. आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात पण काकांचं आगमन आनंदकारक वाटलं आम्हाला. मनाला सुखदेवजी महाराज म्हणतात त्या मनाला तापवा. त्या मनाला असं तापवा ते कशाने तापेल परमात्म्याचं स्मरण करत करत आणि एकदा का ते मन तापलं मग एक करा काय करा त्या घाव घाला आणि त्या मनाला पाहिजे तसा आकार द्या. आणि एकदा का तो आकार आला का मग त्याला एक करा भगवंताचं कीर्तितव्यश्च परमात्म्याची कीर्तीचं गुणगान श्रवण करत जा. कीर्तीन परमात्म्याची कीर्ती श्रवणही करा आणि परमार्थाची कीर्ती सांगा सुद्धा. म्हणून एक विषय तो सकलांचा हरी ज्यांच्या आवडीने आवडी उत्तरी. म्हणून त्या गोपिकांचा एकच विषय होता तो म्हणजे दुसरा काही नसा फक्त परमात्मा. म्हणून जे बोलायचं ते परमात्माच बोलावा. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव म्हणून परमात्मा शिवाय दुसरं काय बोलू नका. आणि तुकोबाराय म्हणतात की आता मला संसाराबद्दलचे काही बोलू नका. नका मजविषयी बोलू संसाराच्या गोष्टी. आता मला संसाराबद्दलचं काही बोलू नका कारण या संसाराची व्याप्ती किती दुःखरूप आहे याची जाणीव झाली आहे. याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. तेव्हा आता केवळ परमात्माच त्याची कीर्ती ऐका आणि कीर्ती श्रवण करा आणि कीर्ती सांगत जा. माझं तर मत असं आहे का कीर्ती सांगणारापेक्षा कीर्ती श्रवण करणारा म्हणजे वक्तापेक्षा श्रोता श्रेष्ठ आहे. कारण श्रोता हा बंधमुक्त असतो आणि वक्त्याला बंधन असतं. वक्ता बोलत असताना जर सद्गतीत झाला प्रभूचं गुणगान गाता गाता त्याचा कंठ जर सद्गतीत झाला तर त्याला पुढे बोलता येत नाही. पण श्रोता बाकी अगदी निवांतपणे श्रवण करू शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो. हे श्रोत्याचं वैभव आहे. आणि म्हणून
श्रोतव्य म्हणजे सातत्याने श्रवण करा, कीर्ती परमात्म्याची कीर्ती, आणि एकदा का कीर्ती श्रवण केली तर मग मंतव्य म्हणजे या ठिकाणी मनन करा. जे आपण ऐकलेलं आहे त्याचं मनन करा, भगवंताचं चिंतन करत चला, भगवंतांचं मनन करत चला, अशा प्रकारचं त्यांनी ठिकाणी सांगितलं. आणि जो याच्या व्यतिरिक्त जगतो त्याच्याबद्दलची सुखदेवजी महाराज म्हणतात, बिले बतरु क्रम विक्रमान न शृण्वता कर्ण पुटे नरस्य जीवासती दादुरु सूतन न चोपगाय दुर्गाय गाथा न चोपगाय दुर्गाय गाथा. जो हरीला पाहत नाही त्याचे डोळे मोराच्या डोळ्यांसारखे, मोराच्या पिसाच्या असणाऱ्या डोळ्यासारखे. जो हरीचं गुणगान ऐकत नाही त्याचं कान हे सर्पाच्या बिळासारखे. जो हरीच्या मुखाने बोलत नाही त्याचं दुर्दर्य म्हणजे बेडकासारखं त्याची जीव आहे. म्हणजे अशा प्रकारची जी हरिकथा श्रवण करत नाही, मनन करत नाही, निधिध्यासन करत नाही, अशांचं जीवन हे परिपूर्ण नरकाला जाण्यासारखं आहे. या शिवाजी महाराज अण्णा या. आमच्या वाजगावचे अण्णा आलेले आहेत, शिवाजी महाराज रामेश्वरचे आलेले आहेत. आपलं मनस्वी स्वागत करतो. सर पण आलेले आहेत. म्हणून परमात्म्याचं गुणगान गात चला. आणि मग त्यासाठी त्यांनी सांगितलेले 4 प्रकार: श्रोतव्य, कीर्तितव्य आणि मनन करायचं हे. पण हे करण्यासाठी आपल्या ठिकाणी कुठले 4 प्रकार सांगितले? जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय, स्थूले भगवतो रूपे मन, संदार धिया. 4 विषय सांगितले, 4 प्रकार सांगितले. जितासनो, आसनाला जिंका. ज्या ठिकाणी श्रवणा करता किंवा तुम्ही चिंतना करता जर बसले असाल तर ते आसनाला जिंका. मग ते सुखासन असावं, मग ते पद्मासन असू द्या, नाही तर वज्रासन असू द्या, कसंही आसन असू द्या, पण ते आसन अत्यंतिक महत्वाचं आहे. आसन महत्वाचं. मन एवढं एकाग्र केलं पाहिजे की त्या आसनाकडे, ज्या आसनामध्ये बसलेला आहे ते आसन इतकिंची सुद्धा चढ ढळ न झाली पाहिजे. म्हणून आसनाला जिंकणं गरजेचं आहे. काही माणसं आसनाला जिंकतात पण कर्तव्य कार्य वेगळं असतं. कार्य वेगळं असतं. बघा तुम्ही, जर माणूस पत्ते खेळायला बसला, जर मनुष्य पत्ते खेळायला बसला, रात्रही न कळे, दिवसही न कळे, जर त्या पत्ते खेळत असताना मांडी एकदा त्यांनी मारली आणि एकदा ते 13 प्रकारचे विकार हातामध्ये आले का मग त्याला दुसरं काही सुचत नाही. शेजारी मुलगा जरी आला, आई बोलवते, ते सुद्धा त्याला भान राहत नाही, एवढा गढून जातो. आसन चांगलं आहे पण क्रिया चुकीची. तेव्हा आसन प्रभूचं असावं आणि ते आसन पक्क असावं. एकदा का हो हलवून खुंट, आधी करावा बळकट. पहिल्यांदा आसन जिंका, आसनाला एकदा जिंकल्यानंतर श्वासाला जिंका. जिथं श्वास हो. सुखदेवजी महाराज म्हणतात की तू श्वासाला जिंका. श्वास जिंकण्याकरता एकच आहे, ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम करून आपल्या श्वासाला जिंका. श्वासाकडे लक्ष ठेवा. महाराज आयुष्य कितीतरी गेलं पण आपलं कधी श्वासावर लक्ष नाही. श्वास महत्वाचा आहे. हा श्वास म्हणजे त्या श्वासाला, या प्राणायामाच्या माध्यमातून श्वासाला जिंकायचंय. आणि तिसरी गोष्ट, जित संगो, संघाला जिंका. म्हणून कोणाचाही संघ धरू नका. तो संघ फक्त सत्संगच असावा आणि प्रभूचं नामचिंतन असावा. म्हणून त्या संघ इतरांचा करू नका. ज्यांच्या ठिकाणी तुम्ही संघ करा तो बाधित होतो,
धरू जाता संग तो तो होय बाधक, तुकोबराय म्हणतात. म्हणून ज्याचा संग धराल पैसता चोरापाशी, तैशी होय बुद्धी देखताची चिंदी, मन धावे मन धावे. म्हणून एखाद्या चोराच्या संगतीत जर राहिलं तर आपली वृत्ती तशीच राहते. पण एकच आहे, त्या संघाला जिंकणं अत्यंत गरज आहे. म्हणून संघाला जिंका. आणि तिसरी गोष्ट, इंद्रियाला जिंका. आपल्या इंद्रियांना जिंका. इंद्रिय हे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. एकच विषय सांगतो आणि पुढे चालतो. ज्याने इंद्रिय ताब्यात धरलेले आहे त्याच्या घरी परमात्मा अवताराला आलेले आहेत. ऐका, ज्याने इंद्रिय विषयाच्या पासून बाजूला केली, ज्याने इंद्रिय आपल्या हातामध्ये धरलेले आहे, इंद्रियाला सूत्ररूपाने बांधलेला आहे, अशा ठिकाणी प्रभू स्वतः अवतार धारण घेतो. आणि ज्याने इंद्रियाला विषयाचं मुख केलेलं आहे. इंद्रिय किती आहेत? 10 इंद्रिय आहेत, नाही का? 10 इंद्रिय आहेत. त्या 10 इंद्रियाला ज्याने ताब्यात ठेवलेलं आहे, ज्याने त्या 10 इंद्रियांची सूत्र आपल्या हातात मध्ये धरलेली आहेत, ते राजा दशरथ आहेत. दशरथ 10 इंद्रियांच्या रथावर ते आरूढ आहेत. म्हणून राजा दशरथ तिथे प्रभू अवताराला आलेले. पण ज्या इंद्रियाचं मुख विषयांध केलेलं आहे, विषयामध्ये लोलुप्त केलेलं आहे, त्याचा नाश झालेला आहे. म्हणून ज्याचं तोंड विषयाच्या ठिकाणी आहे असा दशाननाचा नाश केलेला आहे. दोघांच्या ठिकाणी 10 आकडा आहे. दशरथही 10 आहेत आणि दशाननही 10 आहेत. म्हणून दोनही 10 आहेत. पण एकीकडे परमात्मा अवतार घेतो आणि एकीकडे परमात्मा त्याचा नाश करतो. म्हणून विषयाच्या ठिकाणी जर तुम्ही ते लोलुप्त मन तुमचं इंद्रिय केली तर तुमचा निश्चित नाश आहे. आणि तेच जर इंद्रिय ताब्यात ठरली तर म्हणून जितांद्रिय. अशा पद्धतीने इंद्रियाला जिंका. इंद्रियाला जिंकल्यानंतर मग तुम्हाला ब्रह्मानंद रूपाचं ध्यान करा. मग ते ध्यान करत असताना ध्यान करा असं शब्द ऐकल्यानंतरच मग शुकदेवजींना जाग आली. परीक्षितीच्या प्रश्नाचं उत्तर देता देता शुकदेवजींनी विचार केला की अरे, मी परीक्षितीला आता सांगत असताना मी प्रभूचं नामचिंतन केलं नाही. आणि मग शुकदेवजी महाराज प्रभूचं चिंतन करतात. नम परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भद भाव स्थान निरोध लीलया गृहीत सद्यो गृहीत त्रितसाय देहिनाम अंतर्भवायानुपलक्ष्य वर्तवने यत् कीर्तनम यत् स्मरणम यदीक्षणम यद् वंदनम यद् श्रवणम यद् लोकस्य सद्यो विदुनोति कल्मषः तस्मै सुभद्र सर्वसे नमो नमः. तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदः सुमंगलाः क्षेमं न विन्दन्ति विनाय दर्पणं तस्मै सुभद्र सर्वसे नमो नमः. यन्ये च पापा यदुपाश्रयाश्रया सिद्ध्यन्ति तस्मै प्रभु विष्णवे नमः. भगवान शुकदेव महाराज की जय हो. भक्तवत्सल भगवान की जय हो. अत्यंत विलंबित अशा प्रकारची परमात्म्याची स्तुती केलेली आहे. हे परमात्मा, तुझा आश्रय घेतल्यानंतर जडचा जड उद्धार होऊन जातात. आम्ही तुझ्या नामाचा आश्रय धरलेला आहे. आम्ही जड आहोत, पण तुझ्या नामरूपी नावेमध्ये आम्ही बसल्यानंतर आपोआपच पैलतीरावर जाऊ. हो, जर खिळा पाण्यात जर टाकला तर तो बुडून जाईल, पण तोच खिळा जर बोटीमध्ये किंवा नावेमध्ये असेल तर तो खिळा तरून जातो. तशी परमात्मा नामरूपी नावेमध्ये आपण बसूया. आपण जड आहोत, तो परमात्मा पहिली तीरावर आपल्याला निश्चित नेईल. अशा प्रकारचं स्तुती करत असताना वंदन करत असताना सांगितलं की हे देवा, जर स्वतः छाती मारून म्हणत असेल मी मोठा आहे, मी या उत्तम अशा मोक्षपदाला मी प्राप्त होईल, असा जो मी म्हणतो त्याचं पतन निश्चित आहे. पण जे करतो ते परमात्मा करतो अशी ज्याची भावना आहे त्याचा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा विचार या ठिकाणी करत आलेले आहे. आणि अशा पद्धतीने मग शुकदेवजींनी संपूर्ण जगताचा विचार करत असताना
जगत कारणाचा विचार करत असताना शुकदेवजी म्हणतात की हे परीक्षित, प्रथमतः जगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. आणि मग परीक्षितीला उपदेश करतात की हे परमात्मा पहिल्यांदा श्री नारायण आणि त्या नारायणाच्या नाभिकमलापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. ब्रह्माजीने 4 कुमारांना निर्माण केलं. 4 कुमारांना सांगितलं जगत उत्पत्ती करा. चौघांनी नकार दिला. 4 म्हणजे सनत, सनंदन, सनातन, सनक कुमार यांनी नकार दिला. त्यानंतर ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि त्या क्रोधातून रुद्र उत्पन्न झाले. रुद्राला सृष्टी उत्पत्ती करायला सांगितली, पण रुद्राने एक केलं, संपूर्ण भयंकर अशी भूतपिशाच सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेव म्हणतात थांबा 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 थांबा. आणि मग नंतर 10 ऋषींना ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं ब्रह्मदेवाला एक हे मैत्रीय विदुरजींचा संवाद आहे. मैत्रियाने विदुरजीला जगत उत्पत्तीचं कारण सांगितलेलं आहे. पण प्रथमतः या ठिकाणी हे वेद कसे निर्माण झाले, ब्रह्मदेवाला निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेव प्रश्न पडला, मी कोण आहे, मी कोण आहे. ज्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली त्यावेळी ब्रह्मदेवाला प्रश्न पडला का मी कोण आहे, माझ्या ठिकाणी जे महत्व आहे ते ममत्व कोण आहे. अशा प्रकारचा प्रश्न पडला. अशा प्रकारचा अथांग अशा प्रकारचा विचार पडला. तुम्ही विचार करा, हा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला नाही, हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडलेला आहे. एकांतामध्ये चिंतन करा, विचार करा, तुम्ही मनामध्ये चिंतन करा. मी जन्माला आलो आहे, बरोबर हे वाक्य हो. आता मी मृत्यूला पडणार आहे, हे वाक्य पण बरोबर आहे. मी जन्माला आलो आहे याचा अर्थच असा का मी पूर्वी होतो. जन्माच्या अगोदर मी पूर्वी होतो, आता मी मृत्यू प्राप्त झालेलो आहे, याचा अर्थ मी संपलो नाही. मग मी कोण आहे. ज्या अर्थी मी जन्माला आलो आणि ज्या अर्थी मी मृत्यू पावलो, मी संपलो नाही, पण माझा देह संपला. देह निर्माण झाला आणि देह निपात झाला. मला सांगा मग मी कोण आहे. ह्या ज्या वेळेला मला कळालं त्यावेळी या संपूर्ण जगताचा मी अनुभव घेत होतो. पण ज्यावेळी आता मी मृत्यूला पडणार म्हणजे नेमका कोण. काही काही लोक फार मोठे विचित्र आहेत. काही काही लोक प्रश्न विचारतात. आम्हाला एक जण म्हटलं का हो आता हा दिवा, त्याने काय केलं, पूजेला आरतीसाठी दिवा आला आणि आरतीसाठी दिवा करत असताना त्यांनी ती फुंकर मारली आणि दिवा विझवला. त्यांनी सांगितलं सांगा आता महाराजांना तुम्ही आता हा दिवा गेला कुठं म्हटलं. मग असं विचारल्यानंतर आम्ही त्याला आता काय उत्तर देणार. कदाचित काही काही विक्षिप्त लोक असतात, हो कितीतरी विचित्र लोक असतात, कितीतरी प्रश्न विचित्र विचारतात. आम्हाला त्याही प्रश्नातून जावं लागतं. मी त्याला म्हटलं ठीक आहे, विजला गेला कुठं ते सांगतो, पहिल्यांदा सांग आला कुठून ते सांग मला. गेला कुठं ते मी सांगतो, पण तो दिवा आला कुठून सांगा. जसे बोधले महाराज म्हणतात, फार सुंदर बोधले महाराजांचं प्रमाण आहे. बोधलेजी बाबा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभुत्व असं त्यांचं व्यक्तिमत्व. ते बोधले बाबा म्हणतात, आलासी कोण्या वाटा जाणे कवना रेठा,